खंडोबाचं अतिशय जागृत देवस्थान म्हटलं जातं आणि जवळजवळ 700 वर्षाचा इतिहास सांगणारं हे मंदिर असं सांगितलं जातं की जेजुरीहून खंडोबा रुसून इथे आले होते आणि त्यांनी मनशांतीसाठी या टेकडीचा पर्याय निवडला। चैत्र पौर्णिमा, माघ पौर्णिमा, चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या अशी यात्रा असते इथं मोठी। आणि खाली इथं स्वयंभू पिंड आहे देवाच्या पुढे, तर तिथं कौल लावला जातो आपला। जेजुरीवर निघाले ते इथं मुक्काम केला त्यांना जायचं होतं बाणूकडे, बाणूकडे जाण्यासाठी ते इथं थांबले। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण आलो आहोत निमगाव दावडी या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनासाठी। हे मंदिर खंडोबाचं अतिशय जागृत देवस्थान म्हटलं जातं आणि जवळजवळ 700 वर्षाचा इतिहास सांगणारं हे मंदिर असं सांगितलं जातं की जेजुरीहून खंडोबा रुसून इथे आले होते आणि त्यांनी मनशांतीसाठी या टेकडीचा पर्याय निवडला। या ठिकाणी साधारण पेशव्यांचे जे दिवाण होते चंद्रचूड, त्यांनी या मंदिराचं पुनर्निर्माण केलं। तर या मंदिराचा जो कोट आहे जवळजवळ शनिवार वाड्याची आपल्याला आठवण करून देतो। तर त्या कोटाचं बांधकाम हे बडोद्याचे गायकवाड घराण्याने केलं होतं। चला तर आज हे आपण खंडोबाचं मंदिर पाहूया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर दर्शन घेऊया खंडोबाचं। या मंदिराचा कोट मजबूत दगडी बांधकामाचा असून चारही बाजूस बुरुज आहेत। पुण्यातील शनिवार वाड्याची आठवण येईल असे प्रवेशद्वार आहे। या कोटाचे काम इसवी सन 1769 मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केले आहे। पूर्वद्वाराच्या डाव्या बाजूस गणपती बाप्पा एका छोट्या मंडपात विराजमान झालेत। तर कोटात प्रवेश केला की मंदिराच्या समोर 3 भव्य दीपमाळा दिसून येतात। हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर एका मेघडंबरीमध्ये नंदी आहे। मंदिराची रचना सदर, मंडप, गर्भगृह अशी आहे। सदर ही पंचकमानी असून कमानी समोर मंदिराचे प्रवेशद्वार आहे। मंडप घुमटाकार असून 8 कमानीयुक्त खांब विरहित आहे। खंडोबा मंदिरामध्ये आपल्याला कविता ताई भेटल्या, त्या मंदिराची थोडीशी पार्श्वभूमी आणि इतिहास आपल्याला सांगते। ताई काय सांग? नमस्कार।
हे खंडोबा मंदिर श्री क्षेत्र दावडी निमगाव खंडोबा म्हणून ओळखलं जातं. हे 700 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे. आणि इथं गायकवाड सरकार म्हणजे बडोद्याचे जे राजे होते त्यांनी हे मंदिर इथं गुरव आणि भगत म्हणून यांना पूजेसाठी नेमवलं होतं पूर्वीपासून. आणि इथं जसं जेजुरीला आहेत चैत्र पौर्णिमा, माघ पौर्णिमा, चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या अशी यात्रा असते इथं मोठी. आणि खाली इथं स्वयंभू पिंड आहे देवाच्या पुढे. तर तिथं कौल लावला जातो आपला. काही कोणाच्या आडी अडचणी असतील तर त्या विचारल्या जातात इथं, भाविकांना म्हणजे विचारतात. आणि मग ते सांगितलं जातं तिथं उजवी डावी आल्यानंतर की बा काय प्रॉब्लेम आहे काय नाही. आणि हे म्हणजे खूप म्हणजे दैवी शक्ती म्हणलं तरी चालेल आपल्याला. जे आपण बोलतो ते सगळं खरं ठरलं जातं इथं. आणि स्वयंभू आहे. आणि इथं भीमा नदी आहे. भीमा नदीचं पाणी असतं खंडोबाला आंघोळीला. आम्हाला प्यायला विहिरीचं पाणी आहे देवाच्या, पण खंडोबाला आंघोळीला आणि नैवेद्याला भीमा नदीचंच पाणी. आजही आमचे मालक वगैरे पायी जाऊन पाणी घेऊन येतात तिथं. खूप छान माहिती. धन्यवाद. आपल्याला या खंडोबा मंदिरामध्ये मंगला आजी सुद्धा भेटलेल्या आहेत, ज्या इतिहासाची इथले माहिती ठेवून आहेत. तर आजी काय सांगाल याबद्दल? हिचं देव आहे ना जेजुरीवरनं जे निघाले का, म्हणजे आपल्या बघा पार्वती माशी ऐसबासनं भांडण झालं मग ते निघाले. जेजुरीवरनं निघाले ते इथं मुक्काम केला त्यांनी. त्यांना जायचं होतं बानूकडं. बानूकडे जाण्यासाठी ते इथं थांबले तर त्यांनी सांगितलं मला इथं कुणाचा सुद्धा डिस्टर्ब नकोय आणि कुणाचा त्रास नको म्हणून ते हा 6वा अवतार आहे खंडोबाचा. प्रदक्षिणा मार्गावर म्हाळसा देवीचे शिळा मंदिर आहे. म्हाळसा देवी शिळा का झाली याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. तथापि काही कथांनुसार ती खंडोबाची पत्नी असून पार्वतीचे रूप आहे. तर काही जण सांगतात की खंडोबाने बानूला आणल्यानंतर म्हाळसा देवी संतप्त होऊन शिळा बनली. निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव. पण निमगाव हे नाव अनेक गावांचे असल्याने ओळख पटवण्यासाठी या नावास जोड देण्याची प्रथा आहे. त्यामुळे निमगाव जवळील दावडी या गावावरून हे गाव निमगाव दावडी म्हणून ओळखले जाते. पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होते. त्यामुळे या गावास ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. इसवी सन 1738 मध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले.
नंदी मंडपा शेजारी चिमाजी अप्पांनी आणलेली पोर्तुगीज घंटा देखील आपण पाहू शकतो. या दावडी गावात श्रीमंत दामाजीपंत गायकवाड यांची गडी आपण पाहू शकतो. त्यात रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. तर जवळच कनेरसर या गावी चंद्रचूड यांचा वाडा सुद्धा आहे. या गावातील यमाई देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. मग मंडळी, कधी येताय दावडी निमगावला भेट द्यायला? इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू. जय शिवराय.